एक कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी तुमच्यामध्ये जो एक समज आहे किंवा आपण त्याला म्हणूया गैरसमज आहे तो लगेच दूर करायला पाहिजे. तो असा की बहुतेक ट्रेडर्सना असं वाटतं जास्तीत जास्त ट्रेड्स मध्ये प्रॉफिट व्हायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 10 ट्रेड्स घेतले असतील तर त्यातले 8 किंवा 9 ट्रेड्स माझे प्रॉफिटेबल व्हायला पाहिजे. सो 10 8 आणि 9 ट्रेड्स प्रॉफिटेबल व्हायला पाहिजेत. याला कन्सिस्टंट ट्रेडर म्हणत नाही. कन्सिस्टंट ट्रेडर कोणाला म्हणतात तर लॉंग टर्म प्रॉफिटेबल आहे अशा ट्रेडरला आपण कन्सिस्टंट ट्रेडर म्हणतो. मी माझ्या अनेक व्हिडिओज मधून सांगत असतो की तुम्हाला प्रॉफिट मायनस लॉस इक्वल टू प्रॉफिट ह्या इक्वेशन मध्ये बसता आलं पाहिजे. लॉस हा कधी शून्य होऊ शकणार नाही. दर 100 ट्रेड्स मागे तुम्ही जर का प्रॉफिट मायनस लॉस इक्वल टू नेट प्रॉफिट ह्या इक्वेशन मध्ये बसत असाल तर तुम्ही कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल ट्रेडर आहात असं म्हणता येतं. दर 100 ट्रेड्स मागे कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल होण्यासाठी विन रेट खरंच गरजेचं आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही कमी विन रेट पण जास्ती मोठा रिस्क रिवॉर्ड रेशो याच्यावर जरी काम करू शकलात सातत्याने तरी कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल होता येतं. उलट जास्ती विन रेट हा सापळा आहे. जास्ती विन रेट मिळेल म्हणून ही स्ट्रॅटेजी ती स्ट्रॅटेजी अजून कुठली तरी स्ट्रॅटेजी असं युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओज बघत स्ट्रॅटेजी हॉप करत जाऊ नका. एका स्ट्रॅटेजीला चिकटून राहा की जी तुम्हाला हाय रिस्क रिवॉर्ड कमीत कमी 1:3 रिस्क रिवॉर्डचे ट्रेड्स देईल आणि ही स्ट्रॅटेजी कमीत कमी 100 ट्रेड्स साठी फॉलो करा. या 100 ट्रेड्स मध्ये फक्त 30 ट्रेड्स मध्ये जरी तुम्हाला प्रॉफिट झाला तरी तुम्ही प्रॉफिट मायनस लॉस इक्वल टू नेट प्रॉफिट या इक्वेशन मध्ये राहता. म्हणजेच तुम्ही कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल होता. माझा मुद्दा पटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.